ओके. येस सर. सर, धातू विज्ञानच्या नंतर प्राणी विज्ञान. प्राणी कुठले कुठले सापडतात? आता प्रत्येकच वेळी प्राणीच सापडेल असं नसतं. कधी कधी प्राण्यांचे हाडं सापडतात, कधी कधी प्राण्यांची चित्र सापडतात, कधी कधी प्राण्यांच्या मूर्त्या सापडतात, कधी कधी त्या प्राण्यांच्या आकाराचे खेळणे सापडतात. आलं लक्षात? त्याच्यावरून आपल्याला कळतं की त्या लोकांना कुठले कुठले प्राणी माहिती होते. आलं लक्षात? इतिहास शिकवत असताना पुढे चलून जेव्हा मी तुम्हाला सांगेन की इतिहासाच्या अमुक एका टप्प्यावरती माणसाने प्राणी पाळायला सुरुवात केली, त्याच्या आधी माणसाला प्राणी पाळणं कळत नव्हतं. ओके. त्या टप्प्यावरती माणसाने प्राणी पाळायला सुरुवात केली. मग तो जो कोणता टप्पा असेल तो आयडेंटिफाय कसा होतो? चित्र, मूर्त्या, त्याच्यानंतर ते प्राण्यांचे सापडलेले हाडं, ह्याच्यावरून आपल्याला माहिती पडतं. आलं लक्षात? ओके. येस सर, समजलं आम्हाला. जनावरांच्या हाडांचं परीक्षण करून ते प्राणी पाळीव होते की नाही हे समजतं. कसं समजेल रे? तुम्ही मला सांगा, तुम्हाला रानटी एखादा डुक्कर आणि पाळीव एखादा डुक्कर याच्यामधला फरक नुसतं डोळ्यांनी बघून कळतो की नाही? कसं कळतो? तर रानटी डुक्कर जो असतो तो दिसायला एकदम उग्र दिसत असतो. त्याचं बोन स्ट्रक्चर जे आहे, शरीर जे आहे ते खूप बऱ्यापैकी स्ट्रॉंग बिल्डचं असतं. का बरं? कारण त्याला सर्व्हायव्हलसाठी ते आवश्यक आहे. ओके. पण तेच जर एखादा प्राणी जो आहे तो पिढ्या त्याच्या कितीतरी पिढ्या पाळीवच आहे, म्हणजे याचा अर्थ त्याला जंगलामध्ये फिरून फिरून अन्न काढावं लागते का? नाही. त्याला इझिली माणूस अन्न फीड करतोय, म्हणजे त्याचा जो काही स्ट्रॉंग बोन स्ट्रक्चर होता तो काय होऊन जातो? नष्ट होऊन जातो. आणि पाळीव प्राणी जो आहे तो वीक बोन स्ट्रक्चरचा असतो. आलं लक्षात? म्हणजे नुसतं प्राण्याचं, एखाद्या प्राण्याचं जर तुम्हाला हाड जरी सापडलं तरी तुम्हाला कळतं की बाबा हा जंगली प्राणी होता का पाळीव प्राणी होता ते. आलं लक्षात? ओके. त्याच्याकडून कोणत्या प्रकारची कामं करून घेतली जात होती हे सुद्धा ओळखता येतं. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल कसं, एखादा बैल किंवा घोडा किंवा खेचर जर ते घोडकामामध्ये कामी येत असेल तर त्याचे मानाचे हाडं जे आहेत ते बऱ्यापैकी झिजलेले दिसतील तुम्हाला. आलं लक्षात? ओके. त्याचे गुडघ्याचे जे हाडं आहेत ते बऱ्यापैकी झिजलेले दिसतील तुम्हाला. ओके. म्हणजे एखाद्या प्राण्याकडून कशा पद्धतीची कामं करून घेतली जात होती हे सुद्धा तुम्हाला त्याच्या हाडांवरून आणि सापडलेल्या अवशेषांवरून कळत असतं. ओके. अवशेषांमध्ये वन ऑफ दी मोर इम्पॉर्टंट गोष्ट आहे. अजून एक गोष्ट करते. आता इथं फक्त हाडं लिहिलेत. ओके. पण प्राण्यांचे वेगवेगळे जे अवशेष असतात किंवा प्राण्यांशी संबंधित ज्या गोष्टी असतात त्या गोष्टींमध्ये अजून एक महत्वाची गोष्ट असते, ती म्हणजे प्राण्यांचे सापडलेले वेगवेगळे कोरीव गोष्टी. ओके. म्हणजे समजा तुम्हाला एखाद्या प्रदेशामध्ये दिसतंय की त्या प्रदेशामध्ये जिकडं बघावं तिकडे हत्ती कोरून ठेवलाय. आलं लक्षात? ओके. जिकडे बघावं तिकडे त्यांनी काय केलंय? हत्ती कोरून ठेवलाय. ओके. मग हा जो हत्ती आहे याच्यावरून तुम्ही इझिली सांगू शकता की त्या प्रदेशातल्या लोकांना काय माहिती होता? हत्ती माहिती होता. बरं, जिकडे बघावं तिथे चांगल्या महत्वाच्या जागी हत्ती कोरलाय, म्हणजे याचा अर्थ त्या लोकांसाठी हत्ती काय होता? शुभ प्राणी होता किंवा पवित्र प्राणी होता किंवा देवाचा प्राणी होता, असं काहीतरी होतं. बरोबर आहे की नाही? ओके. येस सर. समजा तुम्हाला त्या प्रदेशामध्ये कुठेच घोड्याचं चित्र, घोड्याचं हाड किंवा घोड्याशी संबंधित काही मूर्ती फिरती सापडलीच नाही, तर तुम्ही सेफली म्हणू शकता की त्या लोकांना घोडा हा प्राणी माहितीच नव्हता. म्हणता येईल की नाही? ओके. येस सर, समजलं आम्हाला. सो प्राणी सापडणे ही सुद्धा काय असते? प्राण्यांचे अवशेष सापडणे ही सुद्धा एक महत्वाचा स्रोत आहे. आलं लक्षात? त्याच्यानंतर जसं प्राणी एक महत्वाचा स्रोत आहे इतिहासाचा, तसा सिमिलरली नाणी, कॉइन्स जे असतात ते सुद्धा एक महत्वाचा स्रोत आहे. काल तुम्ही ऑलरेडी मला सांगताना हे सगळे स्रोत सांगितले, फक्त मी तुम्हाला ते दाखवतोय. हा ऍक्च्युअली कॉइन आहे जो प्राचीन काळामध्ये कुशाण राजे जे होते, कुशाण राजे, ओके, त्या कुशाण राजांपैकी कनिष्क नावाचा जो राजा होता त्या राजाने हे कॉइन म्हणजे हे केले होते, वापरायला सुरुवात केली होती. सर, हा कनिष्क राजा कुठे होता? कोणाला माहितीये कनिष्क राजा कुठे अस्तित्वात होता? कुठे? थोडं जोरात बोला. कुणीतरी करेक्ट सांगते पण नाही सांगते तुम्ही. ओके, हरकत नाही. कनिष्क राजा जो होता त्याची राजधानी मथुराच्या आसपास होती. लक्षात? सो हा जो कॉइन सापडलेला आहे हा ऍक्च्युअली मथुरा इथं सापडलेला कॉइन आहे. लक्षात? ओके. येस सर. हा जो आहे हा राजा आहे. लक्षात? हा ऍक्च्युअली तो राजा आहे, कनिष्क नावाचा राजा. हे साईडला जे लिहिलेलं ना त्याच्यावरून आपल्याला कळलं. सर, कुठल्या लिपीमध्ये लिहिले? हे जे आहे लिहिलेलं जे आहे ते त्या काळाच्या खरोष्टी आणि ब्राह्मी लिपीमध्ये लिहिलेलं आहे. ओके. येस. मला विचारा, काय विचारायचं का? नाही. ओके. येस. पण त्याच्यानंतर सर मग तो राजा असेल तर हे इकडे जे आहे कुठे गेलं? ओके. येस. हे जे आहे ते कोण आहे? ती देवता आहे.
ओके, त्या काळामधली कुठली तरी एक देवता तिचं चित्र जे आहे तिथे कोरून टाकलेले, त्या काळामध्ये तशा कॉइन्स जे आहेत ते कॉइन्सची पद्धत होती. ओके, मग या कॉइन्समुळे बऱ्याचशा गोष्टी कळतात. जमिनीच्या पृष्ठभागावरती पडलेल्या नाण्यांची, त्याच्यानंतर कोरीव लेखांची संख्या भरपूर असली तरी नुसतं एवढंच नाहीये, तर उत्खननाद्वारे मिळालेले कोरीव लेख आणि नाणी सुद्धा भरपूर सापडलेले आहेत. डायरेक्ट कधी कधी असं गाडलेल्या घडात सापडतो डायरेक्ट, आणि त्या घड्यामध्ये कितीतरी कॉइन्स सापडून जातात एकाच वेळी एकाच स्ट्रोक मध्ये. आलं लक्षात? ओके, मग त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी काय आहे, शास्त्राचा अभ्यास करून, न्यूमिस्मॅटिक्स नावाचं एक सेपरेट सायन्स आहे ज्याच्यामध्ये फक्त कॉइन्सचा अभ्यास केला जातो. आलं लक्षात? ओके, नाण्यांचा अभ्यास मुद्राशास्त्र म्हणून ओळखला जातो, किंवा न्यूमिस्मॅटिक्स म्हणजे नाणी अभ्यास, नाणी शास्त्र असं ज्याला आपण म्हणू शकतो, ते म्हणून ओळखलं जात असतं. ओके, मग ही जी नाणी आहेत, ही नाणी सुद्धा काय आहेत, महत्वाची असतात, महत्वाचा इतिहास दाखवतात. प्राचीन भारतामध्ये आज जसं कागदी चलन आहे, त्या काळात तर पहिली गोष्ट कागदच नव्हता, त्याच्यामुळे कागदी चलन अस्तित्वात असण्याचा प्रश्न नव्हता. पण आजच्या सारखं कागदी चलन त्या काळामध्ये अस्तित्वात नव्हतं. नुसतं एवढंच नाहीये, तर त्या काळामध्ये मग टिकाऊ असलेली जी गोष्ट होती त्या दोनच होत्या, एक तर दगड नाहीतर धातू. आलं लक्षात? दगड इतका इझिली सापडायचा की त्याच्यापासून कॉइन्स बनवणं, कुणी बसल्या बसल्या उगाच टाइमपास म्हणून कॉइन बनवलं, घे रे कॉइन, मला देऊन टाक बरं सामान, असं होऊ शकलं असतं. म्हणून दगडापासून कॉइन कधी बनलेल्या दिसत नाही. ओके, पण धातूंपासून बनलेल्या कॉइन्स मात्र तुम्हाला काय आहेत, दिसून येतात. भरपूर ठिकाणी तुम्हाला धातूंची नाणी वगैरे जे आहेत ते दिसतात. धातूंमध्ये सुद्धा कुठले कुठले धातू आहेत, तर तांब, ओके, तांब म्हणजे कॉपर, रूप म्हणजे सिल्वर, सोनं म्हणजे गोल्ड, आणि शिस म्हणजे लीड, या धातूंपासून तुम्हाला काय आहेत, हे कॉइन्स वगैरे जे आहेत ते बनवलेले दिसून येतात. आलं लक्षात? ओके, येस सर, समजलं आम्हाला. त्याच्यानंतर नुसतं नाणी नाही, तर हडप्पा संस्कृती एक अशी संस्कृती आहे ज्याच्यामध्ये त्यांनी भाजलेल्या मातीचे साचे ऍज अ कॉइन्स म्हणून किंवा नाणी म्हणून किंवा मुद्रा म्हणून वापरल्या. नॉट अ विनिमयाच्या मुद्रा, प्रत्येक वेळी कॉइन्स विनिमयासाठी वापरल्या गेल्या असं नाहीये, कधी कधी ओळख दाखवण्यासाठी ऍज अ आयडेंटिटी म्हणून सुद्धा नाणी ज्या आहेत त्या काय केल्यात, वापरल्या गेलेल्या आहेत. ओके, मग भाजलेल्या मातीचे काय असायचे, साचे असायचे. आता गंमत सांगतो तुम्हाला. ओके, हे जे काही तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय, ओके, तुमचे डोळे छान आहेत की नाही बघू बरं का. ओके, तुम्ही मला सांगा की हे कसं आहे, वरती आलेलं आहे का आतमध्ये कोरलेलं आहे? म्हणजे इकडे बघा माझ्याकडे, की समजा असं दगडाचं आहे हे समोर, वरती जरी भाजलेल्या मातीचं लिहिलेलं असेल तरी हे समोर सगळं जे आहे ते दगडाचं आहे. अशी दगडाची एक प्लेट घेतली, त्याच्यामध्ये ती आकृती अशी कोरलेली आहे का असं आजूबाजूचं कोरून वरती आणलंय, त्याला कोरलेली आहे, असं पोकळ आहे हे. आलं लक्षात? ओके, हे असं सगळं जो आहे, हा पार्ट जो आहे तो पोकळ आहे. आता मी थोडस वेगळ्या रंगाची शाई घेतो आणि त्याच्यामध्ये आपण काय करू, आता हा वाला जो साचा आहे, या साच्यामध्ये इथं माती भरून टाकू. आलं लक्षात? भरून टाकली माती अशी. ओके, पूर्ण ह्याच्यावरती असा मातीचा लगदा लावला, पूर्ण ओल्या मातीचा लगदा लावून टाकला ह्याच्यावरती. आलं लक्षात? ओके, येस सर, फुल लगदा लावला आणि त्याला असं उचललं आणि थक्कन उलट मारलं आणि हळूच तो वरचा दगडाचा जो साचा आहे तो उचलून घेतला. काय तयार झालं असेल रे त्या ओल्या मातीवरती? तो छापा तयार झाला असेल, बरोबर आहे की नाही? आता हा छापा असाच काय करायचा, ओव्हन मध्ये ठेवून द्यायचा, भट्टीमध्ये ठेवून द्यायचा. तो तसा खापराचा काय तयार होणार, एक कॉइन तयार होणार. ओके, ते जे आहे त्याला म्हणतात भाजलेल्या मातीचे नाणे. लक्षात? या साच्यांपासून बनायचे. ओके, हे जे साचे आहेत हे दगडांपासून तयार करायचे, सॉफ्ट रॉक पासून तयार करायचे, आणि त्याच्यामध्ये मग मातीचा असा ओला लगदा लावून त्याच्यापासून असा साचा तयार करायचा आणि तो भाजून घ्यायचा. लक्षात? अशा प्रकारची काय होती, हडप्पा संस्कृतीच्या काळामध्ये व्यवस्था होती. ओके, उत्खननामध्ये असे असंख्य साचे आपल्याला हडप्पा संस्कृतीच्या काळामध्ये सापडले. नुसते एवढेच नाही, तर हडप्पा संस्कृतीच नाही, तर हडप्पा संस्कृतीच्या नंतर सुद्धा कुशाण काळ जे आहेत त्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला तशा प्रकारचे साचे सापडतात, जे ओल्या मातीवरती चिन्ह मारण्यासाठी असे साचे काय केले, त्यांनी बनवून ठेवले होते. ओके, येस सर, समजलं. गुप्त काळानंतर मात्र असे साचे जवळजवळ लुप्त झाले. त्याच्या मागचं कारण सुद्धा आहे की गुप्त काळापर्यंत तुम्हाला ऑलरेडी कॉपर आणि लोह ह्याचा शोध लागलेला होता. मौर्य काळामध्ये लोहाचा शोध लागला होता. मौर्यांच्या नंतर मौर्योत्तर कालखंड, त्याच्यानंतर गुप्तांचा कालखंड, म्हणजे धातू बऱ्यापैकी आता वापरायला सुरुवात झाली होती. त्याच्यामुळे असे दगडी साचे, ओल्या मातीचे साचे वगैरे वापरणं बऱ्यापैकी बंद झालं होतं.
आलं लक्षात? ओके. पण त्यांच्यावरून सुद्धा, त्या साच्यांवरून, त्या कॉईनवरून, त्याच्यावरती असलेल्या चिन्हांवरून, त्याच्यावरती असलेल्या चित्रांवरून सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी इतिहास कळतो. म्हणून हे कॉईन्स, हे साचे सुद्धा इतिहासाचा एक महत्वाचा स्रोत आहेत. आलं लक्षात? ओके. येस. प्राचीन काळामध्ये आधुनिक काळातल्या बँकिंग प्रमाणे कोणतीच व्यवस्था नव्हती आणि त्याच्यामुळे जे काही पैसे असायचे लोक शक्यतो असं घड्यांमध्ये भरून ठेवायचे, असे घडे घ्यायचे, त्याच्यामध्ये सगळे कॉईन्स भरून ठेवायचे आणि स्वतःच्याच घरामध्ये करून टाकायचे. लक्षात? चोर बीर आले जरी तरी त्यांना प्रत्यक्षात ते कुठे पुरले हे माहिती नसतं, पहिली गोष्ट. ओके. आणि ते पुरलेलं शोधून काढायला ऑलरेडी त्यांना भरपूर वेळ लागतो. आलं लक्षात? ओके. येस सर. आणि त्याच्यामुळे समजा उत्खनन करताना असं एखादा मातीचा घडा सापडला तर त्या घड्यामध्ये तर त्या इतिहासकाराला लॉटरीच लागते, इतके कॉईन सापडतात, त्या प्रत्येक कॉईन वरती वेगवेगळी चिन्ह वगैरे असतात आणि त्या चिन्हांवरून तो खूप छानपैकी इतिहास शोधून काढू शकतो. आलं लक्षात? ओके. येस सर. मग मातीच्या भांड्यांमध्ये, मातीच्या घड्यांमध्ये, पितळेच्या भांड्यांमध्ये, पितळेच्या घड्यांमध्ये तुम्हाला काय दिसतात? वेगवेगळी नाणी, वेगवेगळे पैसे जे आहेत ते ठेवलेले दिसून येतात. ओके. येस सर. या पैशांचं बहुमूल्य साठवण, म्हणजेच आपण जसं आज बँकेमध्ये एखादं अकाउंट उघडतो त्याच्यामध्ये एफडी वगैरे करून ठेवतो की नाही, तशा पद्धतीने ते लोक काय करतात, या पैशांची ऍज अ एफडी वगैरे म्हणून स्वतःच्या घरामध्ये करून ठेवतात, घडाभरून. ओके. मग हळूच एकमेकांना सांगतील. ओके. सेफ्टीचं डिस्कस करत असताना नाही का, काय रे आपल्या आताच्या घड्यामध्ये, आजच्या काळामध्ये लोक कसं डिस्कस करतात, आपल्या 5 एफडी आहेत, चला जरा सेफ आहे. ओके. तसं त्या काळातले लोक काय म्हणतात, आपले 5 घडे आहेत, चला जरा सेफ आहे की नाही. ओके. असं काहीतरी डिस्कस करत असतील त्या काळामध्ये. आपल्याला नाही माहिती ते काय बोलतात, कसं बोलतात, पण त्यांना ते एक सेफ्टी वाटायची त्या काळामध्ये. त्या काळामध्ये त्यांनी सेफ्टी म्हणून पुरून ठेवले. आजच्या काळामध्ये आपल्याला इतिहासाचा स्रोत म्हणून ते काय येतात, कामी येतात. नाण्यांचे असे पुष्कळ साठे सापडलेले आहेत. ते त्याच्यामध्ये फक्त भारताचेच नाणे होते असं नाहीये. काही काही असे घडे ओपन केले, त्याच्यामध्ये बरेच भारताचे नाणे सापडले, पण मध्येच एक नाणं सापडलं ग्रीसचं. ह्याच्यावरून तुम्हाला काय कळेल, ते जे कोणी त्या काळामध्ये तो घडा करून ठेवला होता त्या माणसाचा किंवा निदान त्या शहरामधल्या कुणाचा तरी ग्रीस, रोम या शहरांसोबत व्यापार चालत असेल. आलं लक्षात? ओके. येस सर. समजलं आम्हाला? येस. कोणीतरी विचारलं काहीतरी? ओके. नाही विचारलं. ओके. हरकत नाही. सो रोमन साम्राज्यासारख्या परदेशी प्रदेशामध्ये निर्माण झालेले जे काही नाणे होते ते नाणे सुद्धा भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये अशा घड्यांमध्ये ठेवलेले सापडलेत आणि त्या घड्यांमधून आपल्याला काय आहे, मोठ्या प्रमाणामध्ये लिंक लागलेली की बाबा हडप्पा काळातले लोक सुमेरियन लोकांना ओळखायचे, हडप्पा काळातले लोक रोमन लोकांना ओळखायचे. ते सोडा, आता दक्षिण भारतामध्ये एका ठिकाणी तुम्हाला एक जागा सापडलेली आहे आणि ती जागा साधारणपणे इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकातली जागा आहे. ओके. मग त्या जागेचे लोक जे आहेत ते काय करायचे, तर रोमच्या लोकांची, इराणच्या लोकांशी व्यापार करायचे. हे कळालं. कसं कळालं? तिथे जे काही कॉइन्स सापडले असतील त्या कॉइन्स मध्ये त्या प्रदेशातले कॉइन्स आहेत. काही कॉइन्स लोकल कॉइन्स पण आहेत आणि काही कॉइन्स तिकडचे आहेत. ओके. येस सर. समजलं आम्हाला की कॉइन्समुळे बऱ्यापैकी इतिहास कळतो. नुसतं एवढंच नाहीये, चेन्नई, मुंबई, जयपूर, दिल्ली, लखनौ, पाटणा, कोलकाता इथल्या वस्तू संग्रहालयामध्ये ही नाणी वगैरे जी आहेत ती जतन करून ठेवली आहेत आणि आजही इतिहासकार या नाण्यांचा काय करतात, वापर करतात इतिहास शोधून काढण्यासाठी. नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान, ब्रिटन फॉर दॅट मॅटर इथल्या वस्तू संग्रहालयांमध्ये सुद्धा अशा प्रकारची नाणी जी आहेत ती काय केलेली आहेत, साठवून ठेवलेली आपल्याला दिसून येतात. ब्रिटिशांनी दीर्घकाळ भारतावरती राज्य केलं होतं. त्या काळामध्ये त्यांनीच सगळ्यात पहिल्यांदा आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया स्थापन केला ना. तुम्ही विचार करा ना, हे ब्रिटिश लोक इतके वाईट लोक होते की भारताला कुठून कुठून लुटता येईल ह्याचा अभ्यास करायचे. मग भारताच्या इतिहासामधून काय काय लुटता येईल ह्याच्यासाठी त्यांनी स्थापन केली आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया नावाची संस्था. भारताच्या मातीमधून काय काय लुटता येईल हे शोधून काढण्यासाठी त्यांनी स्थापन केली जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. ओके. भारताच्या फॉरेस्ट मधून काय काय लुटता येईल ह्याच्यासाठी त्यांनी स्थापन केला फॉरेस्ट डिपार्टमेंट. ओके. तुम्हाला असं वाटत असेल नाही नाही सर तुमच्या मनात आहे ना ब्रिटिशांच्या बद्दल खूप राग आहे म्हणून तुम्ही तसं बोलताय. नाही, तसं काही नाहीये. राग आहे मनामध्ये पण तसं काही नाहीये. त्या संस्था स्थापन झाल्या तेव्हाचे ते पत्रव्यवहार उपलब्ध आहेत की अशी संस्था स्थापन करणं महत्वाचं आहे. कशासाठी? कारण त्यांच्या इतिहासामध्ये खूप अशा नामी गोष्टी लपलेल्या आहेत ज्या आपण ब्रिटनमध्ये घेऊन येऊ शकतो आणि ते घेऊन गेलेत ब्रिटनमध्ये तसं. ओके. कितीतरी तुम्हाला इतिहासातल्या प्राचीन वस्तू ब्रिटनच्या संग्रहालयामध्ये सापडतील. ओके. ब्रिटनचे संग्रहालय तर सोडून द्या, ब्रिटनच्या लोकांनी त्या काळामध्ये भारतामध्ये जे ब्रिटिश ऑफिसर्स आले होते त्याच्यापैकी काही ऑफिसर अरे वा छान आहे की हे घेऊन जाऊ आणि घेऊन गेले पराक्रमी लोक.
आणि त्यांच्या वैयक्तिक संग्रहालयामध्ये, खाजगी संग्रहालयामध्ये काय केलेले आहेत त्यांनी, अशा वस्तू ज्या आहेत त्या साठवून ठेवलेल्या आहेत. आलं लक्षात? ओके, येस सर, समजलं. प्रमुख राजघराणे जे आहेत, या राजघराणे आपल्या इतिहासामध्ये जेवढे काही कॉइन्स सापडले, आता सगळे कॉइन्स तर तुम्ही बघायला प्रत्येक वेळी जयपूर, मुंबई, लखनौ सगळीकडे फिरू नाही शकत, आहे की नाही? म्हणून आता इतिहासकारांनी काय केलंय की देशभरामध्ये जिथे जिथे जे जे कॉइन्स सापडले, जसे जसे सापडले, त्याच्याशी संबंधित एक पुस्तक जे आहे ते तयार केलंय आणि ते पुस्तक पब्लिश केलंय. त्याच्यामुळे तुम्हाला जेव्हा पण कोणताही कॉइन रेफर करायचा असतो, तुम्ही त्या पुस्तकामधून रेफर करू शकता. आलं लक्षात? ओके, कोलकात्याच्या इंडियन म्युझियम मध्ये ही सूची ठेवलेली आहे आणि आता तर ती सूची आपण डिजिटाइज पण करून टाकली, त्याच्यामुळे तुम्हाला डिजिटल व्हर्जन सुद्धा त्याचं उपलब्ध आहे. आलं लक्षात? ओके, येस सर, समजलं आम्हाला. लंडन मधल्या ब्रिटिश म्युझियम मध्ये सुद्धा भारतीय नाण्यांची सूची आहे, ती सूची सुद्धा त्यांनी डिजिटाइज केलेली आहे, तिथून सुद्धा तुम्हाला ती वापरता येते. पण असा याचा अर्थ होत नाही की जेवढे नाणे सापडलेत त्या प्रत्येक नाण्यांची सूची तयार झाली. ओके, हे जे नाणे आहेत, या सगळ्या नाण्यांपैकी बरेचसे नाणे अजून असे शिल्लक आहेत की ज्यांचे फोटो काढणे, ज्यांचं स्कॅन करणे आणि मग तो सूचीमध्ये ऍड करणे, मग ते ऍड करत असताना कुठे सापडला, कधी सापडला, कोणी शोधला, कशा अवस्थेत सापडला, सगळं लिहायला लागतं. हे सगळं लिहिणे हे बाकी आहे अजून. का बरं सर मग आतापर्यंत झालं नाही ते काम? आधीच सांगून ठेवतोय, इतिहास रिबिल्ड करणे हे काम सोपं नाहीये, खूप हेवी मॅन पॉवर लागते त्याच्यासाठी. तुम्ही विचार करा ना, एका काळामध्ये त्या मोहेंजोदडो नावाच्या शहरामध्ये 6 लाख लोक राहायचे आहे. ओके, त्या 6 लाख लोकांचा इतिहास रिबिल्ड करणं तुम्ही 6 माणसांना रिबिल्ड करायला सांगाल, कसं होईल? नाही होणार, आहे की नाही? ओके, म्हणून मग ती बाकीची सूची अजून बनणं काम बाकी आहे. पण नाणं हे महत्वाचा इतिहासकालीन स्रोत असतो, इतिहास जाणून घेण्याचा स्रोत असतो, हे कळालं. नुसतं एवढंच नाहीये, तर या नाण्यांवरती जे वेगवेगळे चिन्ह आणि प्रतीक असतात, काल मला कोणीतरी विचारलेलं मुद्रा काय असतात, मुद्रा, आहे की नाही? तर ही चिन्ह आणि प्रतीक जी असतात त्यांना आपण मुद्रा म्हणतो. आलं लक्षात? ओके, सो चिन्ह प्रतीक जी असतात ती प्रतीक सुद्धा कालांतराने आपल्याला इतिहासाच्या काय म्हणतात त्याला हिंट्स देतात वेगवेगळ्या प्रकारच्या. नंतरच्या नाण्यांवरती तुम्हाला चिन्ह आणि प्रतीक दिसणं बंद झालं आणि राजा आणि देवदिकांची नावं किंवा तिथी वगैरे जे आहेत ते सापडायला लागली. लक्षात? राजांचं नाव, देवांचं नाव, कुठे कुठे राजांचं डायरेक्ट चित्र, देवाचं कुठे कुठे चित्र डायरेक्टली. आता तुम्हाला एक कॉइन दाखवला ना तसा, आहे की नाही? अशा प्रकारचे कॉइन्स जे आहेत ते दिसायला लागले आणि त्याच्यामुळे ते ज्या ठिकाणी सापडले त्या ठिकाणी ते नाणे वापरले जात होते हे आपल्याला सरळ सरळ लक्षात येतं. त्याच्यामुळे कधी कधी काय होतं, समजा तुम्हाला दिसलं की एखाद्या राजाची नाणी, एखाद्या व्यक्तीची नाणी जी आहेत ती या एवढ्या प्रदेशामध्ये अशी सापडतात. ओके, आता पूर्ण भारताचा नकाशा बरं काढूया, चला. येस सर, सो एवढ्या पूर्ण प्रदेशामध्ये हे जे नाणे आहेत, हे नाणे एवढ्या प्रदेशामध्ये एका राजाचे नाणे वेगवेगळ्या ठिकाणी सापडले, इथं पण सापडले, इथं पण सापडले, इथं पण सापडले, इथं पण सापडले. ओके, तर मग तुम्ही सेफली सांगू शकता की तो जो कोणी राजा होता ज्याने ते कॉइन्स बनवले होते, त्या राजाच्या काळामध्ये त्या राजाचा प्रभाव तेवढ्या क्षेत्रामध्ये पसरलेला होता. म्हणता येईल की नाही तुम्हाला? ओके, मग सम्राट अशोकाने बनवलेली नाणी समजा तुम्हाला दिसत आहेत की बाबा एवढ्या पट्ट्यामध्ये अशी दिसून येत आहेत. आलं लक्षात? म्हणजे इराण, अफगाणिस्तान, त्याच्यानंतर पाकिस्तान, त्याच्यानंतर भारताचा हा सगळा पट्टा आणि दक्षिण भारतामध्ये सुद्धा कावेरी नदीपर्यंत तुम्हाला जर सम्राट अशोकाची नाणी दिसत आहेत तर याचा अर्थ नाणी नाही म्हणता येणार, पण चला आपण आता एक उदाहरण म्हणून घेऊया. तर मग तुम्ही सेफली म्हणू शकता की तेवढ्या प्रदेशामध्ये सम्राट अशोकाचं काय होतं, राज्य होतं, आहे की नाही? तुम्हाला असा प्रश्न पडला पाहिजे की सर आपल्याला काय माहिती, तुम्ही एवढे नकाशे बिकाशे दाखवता, तुम्ही एवढे सगळे असे काय म्हणतात त्याला हे दाखवता की सम्राट अशोकाचं साम्राज्य एवढं पसरलं होतं, चंद्रगुप्ताचं साम्राज्य एवढं होतं, बिंबिसारचं साम्राज्य एवढं होतं. ओके, तुम्हाला कसं काय माहिती? त्यांनी काय नकाशे काढून ठेवलेत का त्या साम्राज्याचे? नाही, त्यांनी नकाशे नाही काढून ठेवले, असे उत्खनन करून आपण शोधून काढले की ओके त्या बिंबिसारच्या काळामधल्या त्या राजा बिंबिसारच्या वेगवेगळ्या वस्तू, वेगवेगळे पुरावे एवढ्या प्रदेशामध्ये सापडतात ना, मग एवढ्या प्रदेशामध्ये बिंबिसारचं काय होतं, साम्राज्य होतं. एवढ्या प्रदेशामध्ये सम्राट अशोकाचे ते पिलर्स सापडतात ना, स्तंभ सापडतात ना, मग एवढ्या प्रदेशामध्ये ते सम्राट अशोकाचे काय होते, साम्राज्य होतं. आलं लक्षात? ओके, येस सर, समजलं आम्हाला. आणि त्याच्यावरून आपल्याला स्पष्टपणे समजतं की ही नाणी वगैरे जी आहेत ही नाणी कुठे वापरली जायची, कशी वापरली जायची हे सूचित केलं जातं.
ओके, अनेक राज्यकर्ते घराणे जे आहेत, राज्यकर्ते राजघराणे जे आहेत, ह्यांच्या इतिहासाची त्याच्यामुळे आपल्याला काय करता आली, पुनर्रचना करता आली, शोधून काढता आलं की ओके, सम्राट अशोकाच्या आधी साम्राज्य नव्हतं आणि सम्राट अशोकाने इथपर्यंत वाढवलं, म्हणजे डेफिनेटली त्यांनी युद्ध केली असणार भरपूर जणांशी, युद्ध तरी केले, करार तरी केले, पण व्हॉट एव्हर मीन्स त्यांनी साम्राज्य काय केलं, मोठं केलं. इतिहास रिबिल्ड करणं काय होतं आपल्याला, सोपं होतं. ओके, नाण्यांमुळे तुम्ही बघा किती माहिती मिळते आपल्याला. एवढ्या डिटेल मध्ये सांगण्यामागचं कारण आहे, युपीएससी मध्ये ऑलरेडी प्रश्न आलेला आहे, हाऊ न्यूमिस्मॅटिक्स इज हेल्पफुल फॉर अंडरस्टँडिंग हिस्ट्री ऑफ ह्युमन बीइंग्स. नाणी आणि त्यांचा अभ्यास हा इतिहास, मानवाचा इतिहास समजून घेण्यासाठी कशा पद्धतीने मदत करतं. मग एवढं सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये काय करायला लागेल, लिहावं लागेल. GS1 चा क्वेश्चन आहे, साधारणपणे 12.5 मार्काचा प्रश्न असू शकतो. ओके, येस सर, समजलं आम्हाला. मग नुसतं विशेषतः उत्तर अफगाणिस्तान नावाचा जो प्रदेश आहे, या उत्तर अफगाणिस्तानामधून भारतामध्ये जे लोक आले होते, त्यांनी इसवी सन पूर्व 2 आणि इसवी सन पूर्व 1 शतकामध्ये इंडो ग्रीक राजे होते, हे जे कुशाण लोक होते, शक, कुशाण, हुण, हे जे सगळे लोक होते ना, यांना इंडो ग्रीक असं म्हणतो आपण. ओके, मग इंडो ग्रीक लोक जे होते त्यांचा सुद्धा इतिहास आपल्याला या नाण्यांमुळेच सांगता येतो. ओके, हे शक, कुशाण, हुण नंतर भारतीय झाले बरं का, आलं लक्षात. ओके, पण होतात भारतामध्ये येत असताना मात्र ते बाहेरून आले होते, विसरता कामा नये, आलं लक्षात. ओके सर, काय रे, काय वाटतं तुम्हाला, हे काय सापडले मला, इथे काय सापडले मला, हे घडा सापडलाय असं तुला वाटतं, काय आहे ते घड्यामध्ये, घड्याचं तोंड कुठे, घड्याचं तोंड कुठे, हे इथे आहे का, असं असा घडा आहे का. ओके सर, तुमचा पेन पण दिसेना आम्हाला. ओके, हरकत नाही, मी शाई वगैरे बदलतो, पण तरी दिसेल असं वाटत नाही मला, तो बॅकग्राऊंडचा रंगच असा आहे. ओके, हा असा घडा आहे का, असा काही घडा नाहीये. ओके, हे जमीन आहे, तुम्हाला जे दिसतंय ते घड्याचं तोंड आहे ऑलरेडी, त्याच्या खाली आता घडा आहे. ओके, आणि त्या घड्यामध्ये एवढे सगळे कॉइन्स आहेत, हे कॉइन्स आहेत, हे मध्ये जे दिसत आहेत की नाही, हे बघा, हे कॉइन आहे, हे कॉइनचे टोक आहेत असे साईडला, आलं लक्षात. हे सगळे कॉइन्स आहेत, किती घडा काठोकाठ भरून कॉइन्स आहेत त्याच्यामध्ये, आलं लक्षात. विचार करा किती कॉइन्स. आता ह्याच्यानंतर या इथली अशी साईडची, या इथली माती आम्ही उकरणार, इथली अशी माती उकरणार. ओके, साईडची माती उकरणार आणि खालून तेवढा अख्खाचा अख्खा घडा बाहेर, आलं लक्षात. हे घड्याचं फक्त तोंड आहे. ओके, त्या तोंडामध्ये तेवढे कॉइन्स वगैरे जे दिसत आहेत. सो नाण्याचा उपयोग कशा पद्धतीने केला जायचा हे सुद्धा आपल्याला जाणून घेता येतं. नाण्यांचा उपयोग कोणत्या कोणत्या हेतूने केला, दान म्हणून म्हणा, खरेदी विक्रीसाठी म्हणा, वस्तू विनिमयाचं साधन म्हणून म्हणा. ओके, आर्थिक इतिहासावरचा आपल्याला त्याच्यामुळे काय करता येतो, प्रकाश टाकता येतो. नाण्यांचा जर उपयोग तुम्ही शोधून काढू शकलात तर ऑटोमॅटिकली तुम्हाला समजतं की बाबा तुम्हाला आर्थिक इतिहास कसा असतो, काय असतो ते समजतं. आता जर तुम्ही बघितलं असेल, थोड्या दिवसापूर्वी एक बातमी होती, मला वाटतं वॉशिंग्टन पोस्ट नावाच्या न्यूजपेपरमध्ये होती, तर त्यांना काय सापडलं, तिकडे इराणच्या त्या प्रदेशामध्ये एका एरियामध्ये त्या काळातला असा फूडचा स्टॉल सापडला, की त्या फूडच्या स्टॉलच्या तिथे त्याला त्या लोकांना, इतिहासकारी लोकांना भट्ट्या सापडल्या, खूप साऱ्या लोकांना सर्व करण्यासाठी जे टेबल सापडले, म्हणजे जागा सापडले, टेबल नव्हते पण लोकांना कुठून सर्व केलं जात होतं ते सापडलं. दरपत्रक सापडलं, खास म्हणजे की काय किती रुपयाला उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे आपल्याला स्पष्टपणे कळतं की त्या काळामधले लोक कशा पद्धतीने व्यापार करायचे, कशा पद्धतीने सगळा व्यवसाय वगैरे करायचे, आलं लक्षात. ओके, येस सर, समजलं आम्हाला की नाणी वगैरे जे आहेत, या नाण्यांचा उपयोग काय होता हे सुद्धा अभ्यासलं तर आपल्याला बऱ्यापैकी इतिहास जो आहे तो माहिती पडतो. ओके सर, तुम्ही एवढा सगळा इतिहासाचे स्रोत आम्हाला का सांगताय, त्याच्या मागचं एकमेव रिझन आहे की प्राचीन काळातला इतिहास रिबिल्ड करण्यासाठी त्या काळातल्या डायऱ्या, त्या काळातले काही लेखन सामग्री आपल्याकडे उपलब्ध नसते. जेव्हा कुठलीही लेखन सामग्री उपलब्ध नसते तेव्हा इतिहास रिबिल्ड करण्यासाठी अशा कोणकोणत्या स्रोतांचा आपण वापर करू शकतो ते सगळे स्रोत आपण बघतो आहोत. कालच्या लेक्चर मध्ये तेच बघितलं, आजच्या लेक्चर मध्ये तेच बघतोय. काही नाणी जे आहेत ते व्यापारी संघांनी निर्माण केली होती. आजच्या काळामध्ये असे कुठलाही व्यापारी संघ स्वतःची नाणी नाही निर्माण करू शकत, लक्षात. पण त्या काळामध्ये मात्र व्यापारी लोकांचे जे गिल्ड्स असायचे, असोसिएशन किंवा ऑर्गनायझेशन ज्याला आपण म्हणूया, अशी असोसिएशन जी असायची, ते लोक काय करायचे, असे नाणे निर्माण करायचे, त्या राज्यकर्त्यांकडून ते वापरण्याची परवानगी ते घ्यायचे आणि मग ते नाणे जे आहेत ते काय करायचे, वापरायचे. मग अशा प्रकारचे नाणे सुद्धा आपल्याला सापडले. ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की बाबा व्यापाराचा भरपूर भरभराट झालेली होती. नुसतं एवढंच नाही तर त्या
नाण्यांवरती किती सुंदर कलाकुसर आहे, त्या कलाकुसरीवरून त्या सुवर्णकारांची कारागिरी किती सुंदर होती हे आपल्याला लक्षात येतं. आलं लक्षात? ओके, येस सर, समजला मला. देवघेवीचा व्यवहार करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये नाण्यांची मदत होते, हे सुद्धा काय आहे आपल्याला लक्षात येतं. मौर्य काळानंतरची नाणी जी होती ती काय होती, सगळ्यात जास्त मिळाली आहेत. ओके, प्रत्यक्षामध्ये सर इतिहासाचा सिक्वेन्स कसा आहे सांगता का तुम्ही आम्हाला? थोडासा शॉर्ट मध्ये सांगतो, नंतर तुम्हाला शिकायचंच आहे सगळ्यांना स्वतःला. ओके, एकदम प्राचीन काळी माणूस जो होता तो अगदी काय म्हणतात त्याला, नॉर्मल अवस्थेत होता. दगड बिगड पण सोडून द्या, अगदी काय म्हणतात त्याला, माकडासारखा राहायचा. ओके, 1,00,000-1.5 लाख वर्ष असं राहिल्यानंतर या माणसाला थोडीशी बुद्धी सुचली, तो दगडाचा वापर करायला लागला आणि म्हणून तेव्हापासून त्याला अश्मयुगीन मानव म्हणायला सुरुवात केली. साधारणपणे 50-1,000 वर्ष तो असा राहिला आणि त्याच्यानंतर त्याला थोडंसं त्या दगडांपासून चांगली चांगली हत्यारं बनवता यायला लागली आणि तो पॅलिओलिथिक माणूस झाला. पॅलिओलिथिक मॅन, ह्युमन असं म्हणतो. मग पॅलिओलिथिक मध्ये सुद्धा लोअर पॅलिओलिथिक, अप्पर पॅलिओलिथिक आणि लोअर मिडल अप्पर पॅलिओलिथिक असा काळ आहे. ओके, त्याच्यानंतर त्याला हळूहळू थोडंसं पशुपालन नावाची गोष्ट समजायला लागली, प्राणी वगैरे पाळायचे असतात वगैरे त्याला समजायला लागलं. ओके, आणि तो काळ होता मेसोलिथिक काळ. आलं लक्षात? मग त्या मेसोलिथिक काळानंतर त्याच्यामध्ये सुद्धा तो साधारणपणे 4-5 हजार वर्ष राहिला आणि त्याच्यानंतर त्याला जाणीव झाली की अरे शेतीबिती करता येत असते. ओके, आणि मग तो काळ होता निओलिथिक काळातला माणूस. लक्षात? मग त्या निओलिथिक काळाच्या नंतर तो माणूस जो आहे हळूहळू अजून विकसित झाला. मग आपण आपल्या भारताच्या इतिहासाबद्दल चर्चा करूया. त्याच्यामध्ये त्याला कॉपर किंवा तांब ह्याचा माहिती झाली आणि त्या तिथे तुम्हाला कॉपर एज चा माणूस किंवा ब्रॉन्झ एजचा माणूस अशा 2 ब्रांचेस झालेले दिसतील. या ब्रॉन्झ एजच्या माणसाला आपण हडप्पा संस्कृतीचे लोक असं सुद्धा म्हणतो. ओके, मग हडप्पा संस्कृतीच्या लोकांची बऱ्यापैकी प्रगती झाली होती, पण ते कुठल्या तरी कारणामुळे लुप्त झाले आणि कॉपर एजचे लोक जे आहेत ते पुढे कंटिन्यू झाले. ओके, कालांतराने यांना आपण वैदिक काळातले लोक असं म्हणतो. लक्षात? मग वैदिक काळातल्या लोकांमध्ये कालांतराने मग नंद घराण्याच्या नंतर मौर्य घराणं जे आहे ते अस्तित्वात आलं. ओके, मौर्य घराण्याच्या मध्ये तुम्हाला हळूहळू तिथे लोखंड, लोह नावाचा कोणता तरी धातू असतो, ह्याचा शोध लागला आणि लोह हा धातू जो आहे त्या धातूपासून त्यांनी काय केली, जरा स्ट्रॉंग हत्यारं बनवली. मग त्याच्यानंतर मौर्योत्तर कालखंड. ओके, मौर्योत्तर. ओके, मौर्योत्तरच्या नंतर गुप्त कालखंड, गुप्तच्या नंतर गुप्तोत्तर कालखंड आणि इथे प्राचीन इतिहास संपतो. आलं लक्षात? ओके, त्याच्यानंतर मग ते सगळे बाबर बिबर जे लोक आहेत ते आले. ओके, यस सर, समजलं आम्हाला. सर तुम्ही आम्हाला हे सगळं का सांगितलं, तर त्याच्या मागचं एक रिझन होतं, ते म्हणजे काय की हे नाणे वगैरे जे आहेत ते नाणे तुम्हाला मौर्य काळानंतरचे जास्त सापडले. का बरं मौर्य काळानंतरचे जास्त सापडले हे कळालं का तुम्हाला? त्याच्या मागचं रिझन आहे की या इथं कॉपरचा शोध लागला होता, पण तो शोध जरी लागला असेल तरी कॉपर एवढा इझिली अवेलेबल नव्हता की त्याच्यापासून अशी भरमसाठ नाणी तयार होते. लक्षात? जेव्हा मौर्यांना लोखंड सापडलं तेव्हा मात्र त्यांना लक्षात आलं की आता या लोखंडाचा वापर करून आपण भरपूर जमीन खणू शकतो आणि ती जमीन खणून त्यांनी भरपूर प्रमाणामध्ये तांब, सोनं, चांदी हे सगळे धातू नंतर शोधले आणि म्हणून मौर्यांच्या नंतरच्या कालखंडातल्या कॉइन्स जे आहेत ते तुम्हाला जास्त सापडतात. या आधीच्या कालखंडातल्या तर कॉइन्स सापडल्या तर मग जरा पराक्रमच होऊन जातील, नाही का? त्या काळामध्ये कॉइन्स असणं शक्यच नाहीये, अश्मयुगीन काळ आहे तो, बरोबर आहे की नाही? त्याच्या पुढच्या कालखंडातच कॉइन्स असण्याची शक्यता होती. तांब सापडल्या लगेच त्याचं कॉइन्स बनणं शक्य नव्हतं, कारण तांब हा रेअर धातू होता खूपच. सर मग तांब सापडलं तर त्या तांब्याची कुऱ्हाड बनवायची, खणायचं ना तुम्ही. तांब्याचा धातू बघा सॉफ्ट असतो, मॅलिएबल आहे तो खूप धातू, त्याची कुऱ्हाड बिराड तेवढी काम नाही करणार. लक्षात? ओके, येस सर, समजलं आम्हाला. मौर्यांना लोह सापडलं होतं, त्या लोहाचा वापर करून त्यांनी मग भरपूर प्रमाणामध्ये काय केलं, भरपूर प्रमाणामध्ये खाणीबिणी खणल्या, धातू बितू मिळवले आणि त्या धातूंपासून भरपूर प्रमाणामध्ये कॉइन्स बनवले. म्हणून आपल्याला मौर्य काळानंतरचे नाणी जास्त सापडतात. ओके, मौर्य काळानंतरची ही जी नाणी आहेत ती वेगवेगळ्या धातूची आहेत. कोणत्या कोणत्याची आहे? शिसे नावाचा धातू, पोटीन नावाचा धातू, कॉपर, पितळ म्हणजे ब्रॉन्झ, तांब आणि झिंक मिक्स करून तयार होत असतं. आलं लक्षात? ओके, त्याच्यानंतर चांदी, सोने ह्याच्यापासून बनवलेले हे सगळे कॉइन्स जे आहेत ते सापडतात. गुप्त काळ जो होता, आता तुम्हाला जी टाइमलाईन सांगितली त्या टाइमलाईन मध्ये गुप्त काळ ऑलमोस्ट शेवटाकडे आलेला होता. त्या काळापर्यंत सोन्याची नाणी जी आहेत ती सगळ्यात जास्त संख्येने प्रचलित होती, हे आपल्याला दिसून येतं. त्याच्यावरून हे सुद्धा कळतं की गुप्त काळामधले लोक बऱ्यापैकी श्रीमंत सुद्धा होते.
भरपूर श्रीमंत होते, इतके की सोन्याची नाणी रोज वापरायला लागायचे. तुम्ही विचार करा की आपण इतके श्रीमंत झालो की जे काही व्यवहार करतोय सोन्याच्या नाणीमध्ये. अमृततुल्यवाल्याला हे घे एक सुवर्ण मुद्रा आणि मला एक कप चहा दे, आहे की नाही, काय मजा येईल. ओके, तो सुद्धा म्हणणार अरे वा भारी. ओके, म्हणजे गुप्त काळ किती श्रीमंत झाला होता हे तुम्हाला लक्षात येईल. आलं लक्षात? ओके, येस सर. मौर्योत्तर काळाच्या कालखंडामध्ये व्यापार सुद्धा वाढला होता, हे त्याच्यावरून आपल्याला आयडेंटिफाय करता येतं की भरपूर कॉइन्स म्हणजे याचा अर्थ भरपूर व्यापार जो आहे तो सुद्धा वाढलेला होता. गुप्त काळ जो होता त्याच्यानंतर म्हणजे गुप्त काळ संपला, गुप्त काळापर्यंत भरपूर कॉइन्स वगैरे जे आहेत ती सापडतात आपल्याला लक्षात. पण गुप्त काळ संपल्यानंतर परत कॉइन्सची संख्या बऱ्याच कालावधीसाठी कमी झालेली आहे. ती परत पार डायरेक्ट मुघल काळामध्येच वाढली कॉइन्सची संख्या नंतर. ओके सर, तुम्हाला कसं काय कळतं कॉइन्सची संख्या वाढली की नाही वाढली? सापडतात ना तेवढ्या कॉइन्स आपल्याला लक्षात. ओके, मग ज्या प्रमाणामध्ये कॉइन्स सापडल्या त्याच्यावरून आपल्याला हे सुद्धा कळतं की किती प्रमाणामध्ये व्यवसाय वाढला होता, किती प्रमाणामध्ये व्यापार वाढलेला होता. लक्षात. ओके, फॉर एक्झाम्पल सिम्पली अज्युम करा की त्या काळामध्ये बँका नव्हत्या तर घराखाली घडे होते. ओके, आज बँका होत्या तर तुमच्या सगळ्यांची सेव्हिंग कुठे होती? बँकांमध्ये होती. कोरोना आला, आपण काय केली? बँकांमधली सेव्हिंग वापरायला सुरुवात केली. केली की नाही? केली की नाही? ओके, त्या काळामध्ये समजा कोरोना आला असता म्हणजे मंदी आली असती तर त्यांनी हळूच काय काढला असता? एक घडा काढला, त्याच्यातले कॉइन्स वापरले. परत दुसरा घडा काढला, त्याच्यातले कॉइन्स वापरले. आता तुम्ही इमॅजिन करा की असे सगळे घडे त्यांनी वापरून टाकले तर कालांतराने काय होईल? मार्केटमधली मंदी तर आहे पण कॉइन्स संपून गेले. असं करता करता सगळे कॉइन्स जे आहेत ते कुठेतरी एका माणसाकडे किंवा एका संस्थेकडे किंवा एका राजाकडे जमा होऊन जातात, तो त्यांना वितळवून टाकतो. आलं लक्षात. आणि त्याच्यामुळे मग मंदी आलेली असेल एखाद्या काळामध्ये तर त्या काळामधले कॉइन्स खूपच कमी सापडतात आणि तेजी आलेली असेल तर तो राजा सुद्धा जास्तीत जास्त कॉइन्स बनवून घेतो. तशा त्या व्यापाऱ्यांचे गिल्ड जे होते, ओके, ते गिल्ड सुद्धा काय करून घेतात? स्वतःचे कॉइन्स बनवून घेतात आणि कॉइन्सची संख्या आपोआप वाढते. आलं लक्षात. ओके, मग त्याच्यामुळे आपल्याला कळतं की बाबा गुप्त काळाच्या नंतरचे खूपच थोडे कॉइन्स सापडलेत, मग गुप्त काळाच्या नंतर ऑटोमॅटिकली व्यापार वगैरे जो आहे तो जवळपास संपत आला असावा. ओके, येस सर, समजलं आम्हाला. नाण्यांवरती राजे, देवता, धार्मिक प्रतीक, दंतकथा अशा वेगवेगळ्या गोष्टी कोरलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्या काळातल्या लोकांचे विचार, त्या काळातल्या लोकांची कला, त्या काळातल्या लोकांचा धर्म ह्याच्यावरती सुद्धा काय आहे? जास्तीत जास्त प्रभाव पडलेला दिसतो. जर नाण्यांवरती तुम्हाला दिसतंय की गौतम बुद्धांचा फोटो वारंवार, चित्र वारंवार दिसतंय, मग त्या काळातले बहुतांशी लोक बुद्ध धर्माचे असले असावेत. ओके, जर नाण्यांवरती तुम्हाला दिसतंय की लक्ष्मीचा फोटो वारंवार दिसतोय किंवा कृष्णाचा किंवा रामाचा फोटो वारंवार दिसतोय, मग त्या काळातले लोक काय असले पाहिजेत? हिंदू धर्माचे जास्त राहिले असले पाहिजेत. आलं लक्षात. ओके, येस सर, समजलं आम्हाला. नाणी हा एक काय आहे? महत्वाचा स्रोत म्हणून आपण काय करतो? इतिहासामध्ये ओळखत असतो. ओके, आता उद्याच्या लेक्चरमध्ये जेव्हा याल तेव्हा तुम्हाला शेवटचे सगळे स्रोत जे आहेत ते तुम्हाला समजून सांगेन, ज्याच्यामध्ये कोरीव लेख आणि अन्य उरलेले सगळे स्रोत जे आहेत ते बघणार आपण. आणि त्याच्यानंतर मग आपला ऍक्च्युअली इतिहास चालू होईल की माणूस कसा होता, दगडांची हत्यारं, मग त्या दगडांच्या हत्यारापासून कशा पद्धतीने प्राणी पाळण्यापर्यंत गेला वगैरे 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 सगळं बघणार आहोत आपण. ओके, सो उद्यापासून तो भाग काय होईल? हळूच चालू होईल. ओके, येस, इथे